स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। संक्रांत जवळ आली की आपण तिळाचे वेगवेगळे पदार्थ नेहमीच बनवतो आणि सर्वात जास्त कोणता पदार्थ जर आपण बनवत असेल तर तो म्हणजे तीळ गुळाचे लाडू। पण तिळाचा हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूप झटपट होतो आणि बनवायला अतिशय सोपा। तो म्हणजे तिळाच्या रेवड्या। अजिबात कडक होत नाही, खायला अगदी खुसखुशीत अशी ही तिळाची रेवडी तयार होते। तुम्ही सुद्धा अगदी सहज बनवू शकाल, इतक्या सोप्या पद्धतीने मी ही रेवडीची रेसिपी बनवली आहे। संक्रांत आता जवळच आली, आपण सुद्धा संक्रांतीला या रेवड्या नक्की ट्राय करून बघा। मार्केटमध्ये तर विकत मिळतातच, पण घरी बनवल्याचं एक वेगळं समाधान असतं। साधी सोपी ही रेसिपीला सुरुवात करू। हे आहेत 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ। हे मी सफेद तीळ घेतले, तुम्ही गावरानी सुद्धा घेऊ शकता। आणि या तिळाचं वजन केलं तर हे 200 ग्रॅम तीळ आहेत आणि हा गूळ आहे 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम। पॅन मध्ये तीळ टाकते मी आणि हे लो फ्लेमवर आपण 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचे। तीळ कच्चे पण नाही राहिले पाहिजे आणि तिळाचा कलर पण नाही बदलला पाहिजे। तीळ आता चांगले भाजून झाले, गॅस बंद केला मी। याला दुसऱ्या बाउल मध्ये काढून घ्यायचं, कारण पॅन गरम आहे, नाहीतर मग काय होईल, खाली तीळ जळेल। हे भाजायला मला 5 मिनिट लागले। तीळ मी दुसऱ्या बाउल मध्ये शिफ्ट केले। यातलेच थोडेसे तीळ आपण काढून घ्यायचे आणि दुसऱ्या बाउल मध्ये ठेवायचे। हे तीळ आपल्याला पुन्हा नंतर लागणार आहेत, म्हणून मी हे वेगळे काढले। कढईमध्ये मी हा 1 वाटी गूळ टाकला। गूळ आता मेल्ट करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आता मी त्यात टाकते थोडंसं पाणी। गूळ मेल्ट करून घ्यायचा। गूळ पूर्ण मेल्ट झाल्यानंतर याला आपण गाळून घेऊया, कारण काय होतं, गुळामध्ये कचरा असतो, तो निघाला पाहिजे। हे बघा, गुळामधला कचरा मी गाळणीने गाळून घेतला गूळ। आता याचा आपण घट्ट पाक तयार करू। त्याच कढईमध्ये मी हा गाळलेला गुळाचा पाक टाकते। याचा आता आपल्याला गोळीबंद पाक तयार करायचा आहे। याला आता मोठे मोठे बबल्स आले, तरी पण हा पाक झालेला नाहीये अजून। आपण नंतर चेक करू थोडं 2 मिनिटांनी। रेवड्या तुम्ही साखरेच्या सुद्धा बनवू शकता किंवा मग अर्धी साखर आणि अर्धा गूळ सुद्धा घेऊ शकता। आता हा होत आला असेल, आपण याला आता चेक करूया गॅस बंद करून। 1 वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं, पाण्यामध्ये हे थोडं टाकून बघायचं आपण मिश्रण। याचा जर गोळीबंद पाक झाला तर समजायचं की हा अगदी परफेक्ट झाला आहे रेवड्यांसाठी। हा अजून थोडा 2 मिनिट व्हायचा आहे, याला अजून होऊ देते मी 2 मिनिट। पुन्हा मी गॅस सुरू करून याला थोडंसं हलवते। आता मात्र पाक होत आला असेल, गॅस बंद करायचा आणि पुन्हा एकदा चेक करायचं। आता बघू शकाल आपण, याची लगेच गोळी तयार झाली आणि ती सुद्धा अगदी कडक। त्याच्यामुळे आता हा पाक कदाचित होत आला म्हणजे झालाच। आणि या गोळीला वाटीमध्ये टाकल्यानंतर असा आवाज आला पाहिजे, याचा आवाज येतो म्हणजे हा पाक तयार आहे। यात टाकते मी आता थोडंसं अर्धा टीस्पून साजूक तूप। छोट्या चमच्यानी अर्धा चम्मच बेकिंग सोडा। बेकिंग सोड्यामुळे काय होतं, रेवड्या छान क्रिस्पी बनतात। आता तेल टाकून द्यायचे आणि फक्त 1 मिनिट याला हलवायचं आणि नंतर मग गॅस बंद करायचा। गॅस मी आता बंद केला। तुम्हाला वाटेल हे मिश्रण पातळ आहे, पण आपण जे तीळ बाजूला ठेवलेले आहेत ते तीळ पण आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे थंड होऊन पुन्हा घट्ट होतं। एकदा हे तीळ टाकून मिक्स केल्यानंतर आता हे जे तीळ आपण काढून ठेवले होते ते सुद्धा यात टाकायचे। हे पण मिक्स करून घेऊ आणि आता याला किंचित थोडंसं थंड होऊ देऊ। खूप थंड झाल्यावर आपल्या रेवड्या बांधल्या जाणार नाही, आपल्या हाताला सोचवेल इतकं थंड होऊ द्यायचं आणि नंतर याचे आपण छोट्या छोट्या गोळ्या तयार करू। हे मिश्रण मी आता बटर पेपरवर काढून घेते। तुम्ही बटर पेपर नसेल तर एखाद्या ताटाला तूप वगैरे लावा आणि त्याच्यावर काढा।
कढईमधून मी पूर्ण मिश्रण काढलं नाही, थोडंसं तसंच ठेवलं कारण ते गरम राहायला पाहिजे म्हणून. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि याच्या आपल्याला आवडीनुसार छोट्या मोठ्या रेवड्या तयार करायच्या. बघू शकाल आपण किती मस्त बॉल सारखं बांधलं गेलं. याला थोडंसं प्रेस करायचं. पाहिजे असेल तर तुम्ही याला असा लांबट आकार सुद्धा देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आणि थोडंसं कोमट असतं तोपर्यंतच आपण या रेवड्या तयार करायच्या, कारण थंड झाल्यावर या होणार नाही. आणि समजा हे थंड झालं आणि रेवड्या तयार होत नसेल तर पुन्हा हे मिश्रण तुम्ही गरम करून घ्या. हे आहेत पांढरे तीळ जे मी थोडेसे काढून ठेवले होते. थोडेशा रेवड्या तयार केल्यानंतर काय करायचं, पांढऱ्या तिळामध्ये या रेवड्या टाकायच्या. म्हणजे गरम गरम असतानाच टाकायच्या, म्हणजे वरून चांगलं याला पुन्हा तीळ लागेल. असं केलं म्हणजे काय होईल, हे दिसायला खूप छान दिसतील. फक्त गरम असतानाच करा. अशाच पद्धतीने मी आता सर्व रेवड्या बनवून घेते आणि त्या सर्वांना तिळी पण लावून घेते. तर तयार झाल्या रेवड्या. आवाज बघू शकाल तुम्ही. थंड झाल्यानंतर या रेवड्या छान अगदी मस्त खुसखुशीत लागतात. आपण सुद्धा रेवड्या नक्की ट्राय करून बघा. संक्रांत आता अगदी जवळच आलेली आहे. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.